हे कुर्ल्या उकळून घेतल्या आणि आता हे साफ करते. साफ करून नंतर मग ह्या डेंग्या वाटून घेणार आहे आणि ते गाळून त्याचा पाणी रस ह्याच्यामध्ये टाकणार आहे, त्याच्यामध्ये शिजवणार नाही. आता अशा काढायच्या, हे बघा अशा साफ करायच्या. हे पूर्ण नाही काढायचं, हे आतले ना हे काढून टाकायचे आणि परत बंद करून ते ठेवायचे. हे बघा केवढे आहेत ते. हे वाटून घेतले डेंग्या आणि ते आता ना वरती ते मासाचं ते वाटण झालेलं ते पाणी घेणार आणि त्याची कवच आहे ना, हे बघा खाली बसते. हे बघा खाली बसली ती, त्याच्यामुळे असं वरच्यावर वतून घ्यायचं, म्हणजे ते कवच येत नाही. हे बघा खाली बसली. आता फोडणी देते. तेल टाकते आधी. गावठी नदीच्या कुर्ल्या आहेत. लसूण टाकूया. कांदा टाकते. कांदा परतून घेऊया चांगला. तर तिखट मसाला टाकते. लाल तिखट आहे. मध्यम तिखट आहे. हळद टाकते. थोडा गरम मसाला टाकते. आता ते वाटप केलेलं आहे ना ते टाकते. मसाल्याचं वाटप नाही, त्या डेंग्यांचं वाटप आहे ना ते टाकते. कोकम टाकते. आता आहे ना मीठ टाकूया. आता कुर्ल्या टाकायच्या. आता काही उकळलेल्या शिजलेल्या आहेत ह्या. थोडा एक उकळ येऊ द्यायचा, बरं रस्सा ठेवायचा.